गुड इव्हनिंग मित्रमंडळी. आज आम्ही करतो एक सिंगल फेज मोटर. 250 फूट कनेक्शन होता हा. 70 फुटावरून येऊन अडकलेली आहे. मोटरवर आहे एक मोठासा दगड जे खाली पास होत नाही, त्याच्यामुळे मोटर मध्येच अडकलेली आहे. आणि ही काढायला असा जोक झाला ते आता तुमच्या नंतर लक्षात येईल. आधी आम्ही येऊन मोजमाप केला, पाईपामधून टाकली रस्सी आधी गज बांधून, त्याच्यावर मार्किंग केली पद्धतशीर. एवढी आपली मोटर कनेक्शन आहे. झाली मधली कोण. आता हेच रस्सी काढून परत बाहेरून टाकायचे पाईपाच्या, तर आम्हाला मेळ लागत जातो की मोटरवर गाळ पडलेला आहे की दगड आहे. आता हे आमचं बाहेरून मग मध्ये गेलेलं आहे. शिल्लक जातं याचा अर्थ मोटरवर दगड आहे. मोटरच्या आजूबाजूनं जागा मोकळी आहे, पण मोटर दगडाला तटलेली आहे. फर्स्ट टाइम आज ऑन डिमांड मराठीमध्ये हे करतोय, कारण आमचे मराठी बांधव आहेत, त्यांना काही लक्षात येत नाही हिंदीमध्ये सांगितल्यावर. मेकॅनिक भरपूर मराठी आहेत, त्यांना समजायला अडचण येते, म्हणून आज प्रथम मी मराठीमध्ये संवाद करतोय. सत्तर फूट कनेक्शन भरलेलं आहे आमचं. 70 फुटावर मोटर आहे म्हणून आम्ही गॅस टाकतोय, कारण अशी ओढून भरपूर थकली होती माणसं. त्यानं ट्रॅक्टर लावून ओढून पाहिली. हा झाला जोक आमचा. मी गाजाची लाईन सोडली, सोडून 2-4 फटके दिले दगडाला मोटरवरती, आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला ऑन करायला जातच होतो की आमचे कमांडो एवढे डेंजर आहेत की मी रेकॉर्डिंग चालू करण्याच्या आधीच मोटर काढून टाकली. मोटर झाली आमची फ्री. आता फक्त गाजाची लाईन बाहेर काढून घेणं आणि मोटर ओढायचंच काम बाकी राहिलं होतं. म्हणजे हा सर्वात मोठा जोक झाला. ही माणसं एवढे बेजार होते ओढून की मोटर कशीच हालायला गेली. आणि आम्ही आल्यानंतर ते गाजं सोडले. गाजं सोडून थोडीशीच वळली मोटर की ती मोकळी झाली, फक्त रस्सीवरच मोकळी झाली. तरी मला जरा डाऊट वाटू लागला, म्हणून मी कन्फर्म करून पाहिला आधी उचलून की मोटर आहे की नुसता निपलच उपटून आला. पण मोटर होती. वजन भरपूर आहे. 7 गाजाचं वजन काहीच वाटत नाही, पण मोटर सहित उचललं तर भरपूर वजन लागतं. त्या हिशोबानं मला कळून गेलं की मोटर आहे, निप्पल उपटलेला नाही. त्याच्यामुळे आता मी डिसाईड केलं की गाजा काढून घ्यायची, आणि गाजा काढल्यानंतर मग मोटर ओढायची. प्रथम वेळ पाहणारे जे बी शेतकरी बांधव आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा. ज्यांचं काही काम आहे माझ्याकडं, जे आउटसाईडचे आहेत, लातूर, सोलापूर, औरंगाबाद, सिल्लोड, नांदेड, ते लोक ज्यांना मराठी कळते चांगली, ते इंस्टाग्रामवर फॉलो करा. कारण इंस्टाग्रामवर आत्ता 12 तारखेच्या नंतर मी अपडेट करणार आहे डायरेक्ट मॅप टाकून की कोणत्या तारखेला कोणत्या दिशेला कामाला जाणार आहे. त्यावेळेला तुमचं जे चिल्लर काही प्रॉब्लेम असते, बोर स्कॅन करायचं आहे कॅमेरा टाकून, किंवा मोटर बघायची, किंवा बोरचं पाणी बघायचं आहे, असे माणसं इंस्टाग्रामवर बघत जा माझे स्टेटस, आणि त्या टायमाला मला कॉल करा, तर तुमचा फायदा होईल. आता असं पर्सनली एका माणसासाठी, एका बोरसाठी मी जाऊ शकत नाही एवढा लांबला, तुमचा पण लॉस होतो. त्यासाठी इंस्टाग्रामवर अपडेट बघत राहा, आणि त्याच टायमाला कॉल करा ज्या टायमाला तुमच्या एरियामध्ये काम चालू असेल. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.